बघा कॉन्सेप्ट काय, जेव्हाही क्लॉकची वॉटर इमेज बद्दल बोललं जातं, क्लॉकच्या वॉटर इमेज बद्दल बोललं जातं, आपण 7:20 हा टायमिंग घेतलेला आहे. ही पहिल्या घड्याळीत ही क्लॉक आहे आणि ही त्याची वॉटर इमेज आहे, ही त्याची वॉटर इमेज आहे. बरोबर आहे. हा टाइम मी एक्झॅक्टली तसा ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीच ड्रॉ होणार नाहीये, कारण की हा एक इमेज मधला ग्लिच आहे. क्लॉकची वॉटर इमेज कधीच करेक्ट टाइम दाखवत नाही, कधीही करेक्ट टाइम दाखवत नाही, कारण की हे टाइम पॉसिबलच नाहीये. कारण की 7च्या हा जर आवर हँड 7:20 ला 7च्या जवळ जेव्हा असतो तेव्हा हा 11च्या जवळ दाखवावा लागेल, आणि हा टाइम 11:10 म्हणायचं का 10:10 म्हणायचं, याला कन्सिडरेशनच नाहीये. बरोबर, याला कन्सिडरेशन नाहीये. त्यामुळे वॉटर इमेज सहसा करेक्ट टाइम कधीच दाखवत नाही. म्हणून या टाईपचे क्वेश्चन सहसा कमी विचारले जातात, परीक्षेमध्ये सहसा कमी विचारले जातात. आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी दिलेल्या टाइमला 18:30 मधून मायनस करतात. किती मधून? 18:30 मधून मायनस करतात. 7:20 बरोबर आहे. 7:20 किती आलं? 10, आणि इथं किती आलं? 11. 11:10. तर टाइम काय असेल? 11:10. आता हा ओरिजिनल टाइम आहे का? नाही. ऑप्शन मध्ये जर 11:10 असेल तर तुम्ही त्याला क्लिक कराल. ऑप्शन मध्ये जर 11:10 नसेल तर त्याच्यातून काय कराल तुम्ही? 1 आवर मायनस कराल. 1 आवर मायनस कराल म्हणजे किती आन्सर येईल? 10:10. हे दोन्ही पण ऑप्शन करेक्ट आहेत, हे दोन्ही पण ऑप्शन करेक्ट आहेत. म्हणून एक कॉन्ट्रोवर्शियल काय आहे? पॉइंट आहे. दोन्ही पण आन्सर करेक्ट आहेत. जर तुमच्या ऑप्शन मध्ये 10:10 11:10 असेल तर ते तुमचं करेक्ट आन्सर आहे. जर 10:10 असेल 11:10 नसेल तर ते तुमचं करेक्ट आन्सर असेल. जर ऑप्शन मध्ये 11:10 आणि 10:10 दोन्ही पण ऑप्शन आहेत तर मग काय खरं आहे? तर इथे आपल्याला टिक करावं लागेल 11:10, कारण की ऍज पर द त्या कॅल्क्युलेशन नुसार 11:10 हे आन्सर येत आहे. ओके, क्लिअर आहे गोष्टी?